उसळगवाळ येथे 2 दिवसीय धम्मा परिषद संपन्न। अमरावती प्रतिनिधी नितीन टेळे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुका अंतर्गत उसळगवाळ येथे नुकतीच 2 दिवसीय धम्मा परिषद मोठ्या उत्साहात पार पडली। ही परिषद अमरावती जिल्ह्यातील बौद्ध समाजासाठी मार्गदर्शक ठरली। या धम्मा परिषदेमध्ये भंते राहुल थेरो धम्मानंद थेरो अनिरुद्ध भंते मेदनकर तसेच भंते रेवो धम्म यांनी धम्मदेशना दिली। या धम्मा परिषदेचे उद्घाटन टी.यू. फुलझले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भगवानजी डोक, संजय गडेकर तसेच तेलुगू बौद्ध महासंघातील अनेक धम्मचारी उपस्थित होते। दुसऱ्या दिवशी समारोप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर बी.आर. वाघमारे यांनी धम्मा परिषद समाजाला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते, त्यामुळे अशा परिषदांचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी त्यांनी धम्म संगीत विषयावरही मार्गदर्शन केले। या परिषदेचे अध्यक्ष म्हणून धर्मपाल माने उपस्थित होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून नितीन काले, भगवानजी लोक, सुनील रामटेके, सुधीर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी विविध धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार समारंभ एक क्षण गौरवाचा या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला। समारोपीय कार्यक्रमात कवी गायक मनोज राजा गोसावी यांच्या भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने परिषदेची सांगता झाली, अशी माहिती या परिषदेचे मुख्य आयोजक रवी श्रीरामे यांनी दिली। या 2 दिवसीय धम्मा परिषदेसाठी धामणगाव रेल्वे तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुद्धाचा उपदेश, बुद्धाचं प्रबोधन हे लोकांनी विसरू नये। विद्या त्यावेळेस मुखोद्गत होती आणि त्याच्यामुळे या मुखातून ज्ञान त्यांच्या कानात गेलं पाहिजे। त्याला संप्रेषित म्हणतात, संप्रेषित होणे। विद्या ही संप्रेषित झाली पाहिजे, एकाकडून दुसऱ्याकडे गेली असतात। ऑर्गनायझेशनमध्ये पण सर्वच असतात, कोणत्याही संघटनेमध्ये। तसा एक सुभद्रा नावाचा भिक्षू होता आणि हे जे रडून राहिलेले सारे भंतेजी होते, भिक्खू होते, त्याने कधी कशाला रडता, बरं झालं गेले। बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तर बरं झालं गेलं। हे करू नका, ते करू नका, असं करा, तसं किती सांगत होते आपल्याला सिद्धार्थ